औरंगजेबाच्या गबरीवरून नागपुरात 2 गटात दगडफेक तर दगडफेकीत पोलीस आणि अग्निशामक कर्मचारी जखमी तर कोविंग ऑपरेशन करत पोलिसांनी 50 जणांना घेतलंय ताब्यात। मुख्यमंत्र्यांकडून शांतता राखण्याचं आवाहन। नागपूरच्या हंसापुरी भागातही मध्यरात्री 2 गटात राडा, काही गाड्यांवर दगडफेक करून तोडफोड तर महालनंतर हंसापुरी भागात मध्यरात्री जाळपोळ, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विझवली आग। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलंय। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी राज्यभर आंदोलन। नागपूर, पुणे, कोल्हापूर, सिल्लोडमध्ये आंदोलन। नागपुरात रात्रीच्या घटनेत गाड्यांची तोडफोड तर पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी। पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करत आरोपींना घेतलंय ताब्यात। दगडफेकीनंतर नागपुरातील महाल परिसरात तणावपूर्ण शांतता। नागपुरातील दगडफेकीत नागपूरकरांचं लाखोंचं नुकसान, गाड्या पेटल्या, पोलीस कर्मचारीही झाले जखमी तर नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। दगडफेकीनंतर नागपूरच्या महाल परिसरात रस्त्यावर दगडांचा खच तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जमा झालेल्या दगडांची सफाई, ट्रक भरून दगड महापालिका कर्मचाऱ्यांनी हटवले। नागपुरातील तणावपूर्ण भागात संचारबंदी लागू, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी काढले संचारबंदीचे आदेश तर पुढील आदेशांपर्यंत नागपुरातील संवेदनशील भागात संचारबंदी। नागपुरातील हिंसाचारानंतर अमरावतीतही अलर्ट, पोलीस आयुक्तांची रात्री उशिरापर्यंत शहरात गस्त तर अमरावती शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। नागपूर हिंसाचार घटनेनंतर पुण्यात हाय अलर्ट, सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना तर सर्व पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना सूचना आहेत। नागपूरच्या घटनेनंतर अमरावती शहरासह जिल्ह्यात शांतता आहे। रात्रभर अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची शहरात गस्त तर शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। नागपूर प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात महत्त्वाची बैठक आहे। नागपुरातील प्रकरणात काही पोलीस जखमी, बावनकुळे यांची माहिती तर मुख्यमंत्र्यांकडून आरोपींवर कडक कारवाईचे आदेश। नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा बच्चू कडू यांच्याकडून निषेध, मुख्यमंत्र्यांच्या शहरात दंगल होणं दुर्दैवी, बच्चू कडू यांचं वक्तव्य। नागपूर राड्यानंतर पोलिसांचे रात्रभर कोबिंग ऑपरेशन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली संपूर्ण माहिती, मुख्यमंत्री प्रकरणाची सर्व माहिती आज सभागृहात देणार। नागपुरातल्या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत केली सरकारवर टीका, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या शहरातील स्थिती वाईट असं म्हणत नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। विधिमंडळ परिसरात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने, एकमेकांविरोधात आंदोलन करत घोषणाबाजी। औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात सत्ताधाऱ्यांचं आंदोलन तर नितेश राणेंच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक आक्रमक। विधानभवन परिसरात पत्रकारांचं आंदोलन, विधानभवनातील सुरक्षा रक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की करत अरेरावी पत्रकारांचं ठिय्या आंदोलन तर धमकी देणाऱ्यांवर कारवाई होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। पत्रकारांच्या भावना योग्य असं व्हायला नको होतं, पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई होईल, विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू, मुख्यमंत्री शिंदेंचं पत्रकारांना आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।